शेतकरी बंधूंनो, मी माझ्या शेतावर आहे. मी सध्या उन्हाळी नाचणीचं पीक घेतलेलं आहे. तर डिसेंबरमध्ये आम्ही उन्हाळी नाचणीची लागवड करतो आणि साधारण 4 महिन्यानंतर त्याचं हार्वेस्टिंग करतो. तर डिसेंबरमध्ये केलेली लागण जी असते ती अतिशय चांगल्या प्रकारे उन्हाळ्यामध्ये नाचणीचं उत्पादन देते आणि नाचणीचं अतिशय चांगलं आणि दुप्पट इतकं उत्पादन मिळतं. तर नाचणी करत असताना वेगवेगळे अनुभव आले, वेगवेगळ्या शेतकऱ्यांना आम्हाला भेटायला मिळालं. आज आमच्या परिसरामध्ये 101 एकरावरती उन्हाळी नाचणी आहे. आम्ही ही नाचणी हार्वेस्टिंग झाल्या तर सर्वसामान्य जो ग्राहक आहे कोल्हापूरचा वगैरे ह्यांना विक्री करतो आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्याचं उत्पादन मिळतं. तर अशा प्रकारे ही उन्हाळी नाचणी आपण केलेली आहे आणि या उन्हाळी नाचणी हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्याचे जे काढ निघतात ते काढ आम्ही जनावरांसाठी मुरघास म्हणून वापरतो. त्याचं मुरघास तयार करून पावसाळ्यामध्ये ज्यावेळी जनावरांना चाऱ्याचं शॉर्टेज असतं त्यावेळेला आम्ही जनावरांना ते खाऊ घालतो. अशा प्रकारे आम्ही उन्हाळी नाचणीचा प्रयोग केला आणि उन्हाळी नाचणी करत असताना उन्हाळी नाचणी जी निघते त्याच्यावरती आम्ही एक छोटं बिस्किटचं युनिट सुद्धा केलेलं आहे आणि ते बिस्किट तयार करून सामान्य माणसांना घरगुती गुळामधील चांगल्या प्रकारे पौष्टिक बिस्किट सुद्धा खाऊ घालतो. अशा प्रकारे हा आमचा पन्हाळा तालुक्यातील राज्यातील नाविन्यपूर्ण असा पहिला प्रयोग आहे.